सालासर बालाजीचं दर्शन झालं आमचं सकाळी 5:30 पावणे 6 वाजेपर्यंत आणि आम्हाला रात्रभर झोपा वगैरे घेतलेल्या नव्हत्या म्हणून मग आम्हाला लवकर कुठेतरी एखाद्या हॉटेलवर स्टे करायचं होतं. तर मग आम्ही तिथून जयपूर जवळ होतं म्हणून आम्ही ठरवलं की जयपूरमध्येच मुक्काम करायचा. आणि मग जयपूरमध्ये एंट्री करतानाच एवढं पाणी साचलेलं वगैरे होतं खूप जास्त. म्हणजे जयपूरमध्ये ठिकठिकाणीच असा प्रॉब्लेम आहे की इतकं पाणी साठलेलं होतं. आणि मग असंच आम्ही पिंक सिटीमध्येच म्हणजे जयपूरमध्ये एंट्री केली आणि मग आम्हाला हॉटेल बघायचं होतं जे की सगळे जे हवा महल आहे म्हणजे आमेरचा जो किल्ला आहे म्हणजे जवळजवळचे सगळे स्पॉट तिथून कवर होती म्हणजे लवकरच. तर मग अशी हॉटेल बघायची होती आम्हाला. तर मग हे आहे पिंक सिटीचा तो एरिया जे मार्केट एरिया वगैरे आहे तर तो तिथंच. पण मग आता सध्याला बंद होता त्या दिवशी. तर मग मोहरम होती त्या दिवशी त्याच्यामुळं. नंतर मग आम्ही एक हॉटेल बघितलं, हॉटेल आमेर व्हॅली म्हणून आहे. तर ते आमेर किल्ल्याच्या जवळच होतं 2-3 किलोमीटरमध्ये. आणि मग आम्ही हा आहे आमच्या हॉटेलमधून व्ह्यू. इथून जलमहल तर एकदम चालतच जाण्याच्या अंतरावर होतं. आणि मग जवळचे स्पॉट वगैरे नंतर आम्हाला कवर करायचे होते. आम्ही थोडं फ्रेश वगैरे होतो, थोडं रात्रभर झोपा घेतलेल्या नव्हत्या म्हणून मग झोप वगैरे घेतली आणि मग जलमहल बघण्यासाठी गेलो. आणि मग थोडंसं तिथं फिरून आम्हाला आमेर किल्ला वगैरे रात्री बघायला जायचं होतं. तर मग तिथे जलमहल जवळच उंट वगैरे होते, जे जवळचा एरिया बघण्याचा होता. तर तो आम्ही सगळं बघून घेतला आणि मग उंटाजवळ जाऊन फोटो वगैरे काढायचे होते. पण मग तिथे मला खूप भीती वाटत होती त्याची. तर मग तिथं फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही हॉटेलवर अजून असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज स्टे ट्यून. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज अजून येणार आहेत ट्रिपचे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.